नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी येथील 1.2 ऑन टू द समिट वी रिच द टॉप या पाठातील जे लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात पहिले आपण जाणून घेऊयात लेखकाबद्दल. तेनजिंग नोर्गे, 29 मे 1914 टू 9 मे 1986, म्हणजे 29 मे 1914 ते 9 मे 1986 हा त्यांचा जीवनकाल आहे तेनजिंग नोर्गेंचा. नोन बाय बर्थ ॲज नामग्याल वांगडी, की जन्मापासून त्यांचं जे नाव आहे, ज्या नावाने त्यांना ओळखलं जात होतं ते होतं नामग्याल वांगडी. अँड ऑफन रेफर टू ॲज शेर्पा तेनजिंग, आणि ज्या संदर्भात किंवा एक संदर्भानुसार त्यांना ओळखलं जायचं ते होतं शेर्पा तेनजिंग. वॉज अ नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर, जे एक नेपाळी भारतीय माउंटेनियर होते. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, की त्यांना फर्स्ट टू इंडिव्हिज्युअल्स ज्यांनी माउंट एव्हरेस्टवर चढले त्यापैकी ते एक होते. विच ही अकम्प्लिश्ड विथ एडमंड हिलरी ऑन 29 मे 1953, की जी जर्नी, जी एक्सपिडिशन त्यांनी 29 मे 1953 रोजी एडमंड हिलरीसोबत पूर्ण केली. आता खाली जो एक चार्ट देण्यात आलेला आहे त्या चार्टमध्ये त्यांना मिळालेले जे काही मेडल आहेत, जे काही सन्मान आहेत, कोणाकडून सन्मान मिळाला आणि कशासाठी याची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात पहिलं ऑनर त्यांना मिळालेलं आहे ते आहे टायगर मेडल. 1938 त्यांना हे मेडल मिळालं आणि हिमालयन क्लब यांच्याकडून तो ऑनर देण्यात आला. हा ऑनर त्यांना मिळाला थर्ड एव्हरेस्ट एक्सपिडिशन, की त्यांची जी तिसरी एव्हरेस्ट जर्नी आहे त्यासाठी त्यांना तो मिळाला. दुसरं ऑनर त्यांना मिळालं स्टार ऑफ नेपाल. 1953 किंग त्रिभुवन यांच्याकडून ते देण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या ज्या काही अकम्प्लिशमेंट आहेत, जी काही कामगिरी आहे त्यासाठी त्यांना ते मिळालेलं आहे. त्यानंतर त्यांना पद्मभूषण हे ऑनर मिळालं, हा अवॉर्ड मिळाला 1959. तो दिला गेला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून त्यांच्या सर्व कामगिरीसाठी. तेनजिंग डिस्क्राइब्स द क्लाइंब टू द टॉप अँड ऑल इव्हेंट्स अकर्ड ड्युरिंग द हिस्टॉरिक क्लाइंब, की हे जे ऐतिहासिक क्लाइंब होतं, या ऐतिहासिक क्लाइंबबद्दल वर्णन करण्याचं काम तेनजिंग यांनी या ठिकाणी केलेलं आहे, की ते कशा पद्धतीनं टॉपपर्यंत चढले आणि कशा या घटना घडल्या, या क्लाइंब करत असताना कोणकोणत्या घटना घडल्या, या घटनांचं जे सारासार विवेचन आहे हे या पाठामध्ये देण्यात आलेलं आहे. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राइब्स व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटेन्स. यामध्ये अशाही गोष्टीचा समावेश आहे की असं का होतं की ज्याच्यामुळं तेनजिंग नोर्गे किंवा शेर्पा तेनजिंग यांनी माउंटेन्सवर चढणं पसंत केलं, किंवा कशामुळे ते चढत होते, का ते गेले, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहे. पाठाचं शीर्षक आहे ऑन टू द समिट वी रीच द टॉप. ऑन टू द समिट म्हणजे जो काही पर्वत असतो, या पर्वताचं जे शिखर असतं दॅट इज कॉल्ड समिट, त्याला समिट म्हणतात. आणि समोर दिलेलं आहे वी रीच द टॉप, तर आम्ही सर्वोत्तम म्हणजे शिखराच्या सर्वोत्तम बाजू, ज्याला आपण सर्वात वरची बाजू म्हणतो, टॉपवर पोहोचलो, अशा पद्धतीचं एक सबटायटलसुद्धा या ठिकाणी आहे. वेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग, की ज्यावेळेस आम्ही शुक्रवारी सकाळी 9व्या कॅम्पवरून ती निघाले. आय वॉज डिटरमाइंड टू गेट टू द टॉप ऑन दिस डे. त्याच वेळेस यांनी ठरवलं, लेखकांनी ठरवलं की आजच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही कंडिशनमध्ये आपल्याला टॉपला जायचं आहे, शिखराच्या कळसावर जायचं आहे.
दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग, आणि त्याच सकाळी मी विचार करत होतो, ते मला आठवलं. आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय, की जरी मला मृत्यू आला तरी मी या शिखराच्या कळसापर्यंत जाणार, तिथं पोचणारच. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे, आणि त्या दिवशी मला मरणाची सुद्धा भीती वाटत नव्हती. वी सेट आउट अर्ली, आम्ही लवकरच निघालो, सुरुवात केली. अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड, की कॅम्प 9पासून टॉपपर्यंत, सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचेपर्यंत आम्ही काय करत होतो, की आमच्या जागा बदलत होतो. आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी, की कधी मी पुढाकार घेत होतो तर कधी हिलरी पुढाकार घेत असे. द मॅन हू फॉलोज व्हेन क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन चेंजिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन, की चढताना जो माणूस पाठीमागून चालत होता, जो मागे मागे येत होता, पाठीमागून चालत होता, त्या माणसासाठी चढणे आणि उतरणे या दोन्ही गोष्टी अत्यंत अवघड होत्या, अत्यंत अवघड काम होतं. ही इज द अँकर, कारण तो मुख्य आधारस्तंभ असतो. म्हणते द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप अँड ब्रेक्स द वे, की जो माणूस लीड करतो, जो समोर जात असतो, तो काय करतो, की त्याच्या पायऱ्या आहे त्या कापून एक रस्ता तयार करण्याचं काम या ठिकाणी करत असतो. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स, की मी माझ्या खिशामध्ये 4 फ्लॅग्स, 4 झेंडे ठेवले होते. वेन वी वेअर स्टील ॲट कॅम्प 4, की ज्यावेळेस आम्ही कॅम्प 4वर होतो, चौथ्या कॅम्पवर होतो, कर्नल हंट गिव मी 3 फ्लॅग्स, की त्या ठिकाणी कर्नल हंटने मला 3 झेंडे दिले. दोज ऑफ ब्रिटन, द युनायटेड नेशन अँड नेपाळ, आणि ते झेंडे कोणकोणत्या देशाचे होते, तर ते ब्रिटनचे होते, युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्र संघाचे, आणि नेपाळचा होता. असे 3 ध्वज, 3 झेंडे यांनी या ठिकाणी दिलेले होते. ही चार्ज मी विथ अ ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड, या 3ही झेंड्यांना, या 3ही ध्वजांना, ज्याला आपण टॉप ऑफ द वर्ल्ड, जगाच्या सर्वोच्च अशा जागेवर नेऊन ठेवायचं काम, तिथे फडकवण्याचं काम त्यांनी माझ्यावर सोपवलेलं होतं. दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर, ही सेड, की ते म्हणाले की हे 3ही झेंडे आता तुझ्या निगराणीमध्ये आहेत, यांची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. व्हेन यू अँड हिलरी रीच द टॉप, की ज्यावेळेस तू आणि हिलरी टॉपवर जाल किंवा जाल, पुट देम ॲट द पीक, त्यावेळेस या सर्वोच्च शिखरावर, सर्वोच्च बिंदूवर तुम्हाला त्या ठिकाणी ते ठेवायचे आहेत. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी अँड गोईंग टू डू इट, आणि मला खात्री आहे, म्हणतो तो, की तू आणि हिलरी हे दोघंही खूप चांगल्या रीतीनं आपलं काम पार पाडाल. आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी, की त्या ठिकाणी कर्नल हंट यांनी सांगितलं की मी माझ्यासोबत इंडियन फ्लॅग घेतलेला आहे, इंडियन भारतीय ध्वज घेतलेला आहे. अँड आय वूड लाईक टू बी ऑन द टॉप विथ अदर फ्लॅग्स, आणि मला तो ध्वज, तो झेंडा बाकीच्या झेंड्यांसोबत त्या ठिकाणी ठेवायचा आहे, फडकवायचा आहे. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज लीडर ऑफ एक्सपिडिशन, की कर्नल हंट हे या एक्सपिडिशन, या जर्नीचे, या मोहिमेचे ते प्रमुख होतं, त्याच्यामुळं त्यांची परवानगी घेणं, त्यांची परमिशन घेणं मला आवश्यक वाटलं. आता एक टॉपिक दिला आहे इंडियन फ्लॅग, भारतीय ध्वज किंवा भारताचा जो काही झेंडा येतो. कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अँड इंडियन फ्लॅग, की कर्नल हंट काय म्हणाले त्या ठिकाणी, की ते म्हणले काहीच हरकत नाही, तू भारताचा ध्वज सोबत घेतलेला आहे,
हे ऐकून मला आनंद झाला म्हणतो. आफ्टर 1 hour ऑफ स्टडी गोईंग, की सुमारे 1 तासभर आम्ही एकदम स्टडीली एकदम स्थिरपणे असं मार्गक्रमण करत होतो. आणि त्यानंतर वी कट अक्रॉस फ्रॉम साऊथ फेस अँड स्टार्टेड अप द वेस्ट साईड वेअर वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. की तसं झाल्याच्यानंतर की दक्षिण बाजू जी होती ती ओलांडून आम्ही पश्चिम दिशेकडे निघालो, ज्या ठिकाणाहून आम्हाला खडकाची एक उंच जी चढण होती, जी अत्यंत अवघड होती, ती आम्हाला पार करायची होती. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट, की या ठिकाणी खूप स्लो चालावं लागत होतं आणि हे खूप अवघड असं होतं. त्या ठिकाणी आमचं कामही मंदावलं, थांबलं. वन्स वी हॅड क्लिअर दिस, की एकदा आम्ही हा जर रस्ता पार करू शकलो असतो तर देअर वॉज नथिंग बॅरिंग अवर वे, तर अशा वेळेस आमच्या मार्गात मग कोणत्याही प्रकारचे अडचण नसती. टू टॉप बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइन, अडचण नसती पण कोणती सोडून, स्नो कवर्ड इन्क्लाइन, की ज्याला आपण बर्फाच्छादित चढण म्हणतो तशी. स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर टू टॉप, की हे जर गोष्टी सोडल्या तर शिखराच्या ज्या टोकापर्यंत त्या वाटेत कोणत्याही प्रकारचे किंवा जास्त किंवा फारसे अडथळे नव्हते असं या ठिकाणी म्हणता येईल. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous, की हे जे शेवटचे 60-70 फूट जे उंच होतं टॉपकडे, दॅट वेअर नॉट व्हेरी डेंजरस, ते काही जास्त धोकादायक नव्हते. बट वी केप्ट अप द सेम स्टडी स्पेस, पण तरीसुद्धा आम्ही हळूहळू चालत राहिलो, हळूहळू आमचे पावलं टाकत राहिलो. अँड वी रिच्ड द स्मॉल फ्लॅटन समिट ऑलमोस्ट टुगेदर, आणि शेवटच्या त्या लहान सपाट अशा कळसावर आम्ही जवळजवळ पोहोचलो, आणि तेही दोघे. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, की शेवटचे जे 50 फूट होते या कळसापासून, त्यावेळेस हिलरी अँड आय वेअर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट, आणि यावेळेस आमच्या दोघांमध्ये म्हणजे माझ्यामध्ये आणि हिलरीमध्ये दोघांमध्ये 20 फुटांचं अंतर होतं. वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप, आम्ही एका दोराने एकमेकाला बांधलेलं होतं. मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूज, की बऱ्याच वेळेस काय व्हायचं की तो जो दोर होता तो लूज व्हायचा, सैल व्हायचा. बट व्हेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड वी ड्रू इट टॉट, पण ज्यावेळेस आम्ही एखाद्या डेंजरस भागातून, एखाद्या धोकादायक भागातून जात होतो, त्यावेळेस आम्ही त्या दोराला घट्ट असं ओढून घेत होतो. दिस रोप वॉज अ सिम्बॉल, हा जो रोप आहे, हा जो दोर होता, हा एक प्रतीक होता. इट टाईड अस टुगेदर, ज्या दोराने आम्हाला दोघांना बांधून ठेवलेलं होतं. वन कुड नॉट मूव्ह विदाऊट द अदर, की एक दुसऱ्याची मदत घेतल्याशिवाय हालचाल करू शकत नव्हता, समोर जाऊ शकत नव्हता. वी वेअर नॉट 2 individuals बट अ टीम, आम्ही 2 वेगवेगळे व्यक्ती नव्हतो, तर आम्ही एक टीम होतो. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स, मला बऱ्याच वेळेस असं विचारलं जातं, हू वॉज फर्स्ट, की सर्वात पहिले शिखरावर कोण पोहोचलं. वेन वी वेअर विदिन रीच ऑफ समिट आय डिड नॉट थिंक हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट, की ज्यावेळेस आम्ही त्या शिखराच्या, त्यावेळेस कोण पहिले या शिखरावर जाईल किंवा या कळसावर जाईल याबद्दल मी विचार केला नव्हता. म्हणते आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट, हिलरीने सुद्धा याबद्दल असा विचार केलेला नसावा असं मला वाटते. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन, ज्यावेळेस तुम्ही चढत असता त्यावेळेस तुमचं सर्व लक्ष हे त्या चढण्यावर केंद्रित झालेलं असतं.
यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज, की तुम्हाला त्यावेळेस कित्येक तरी गोष्टींची चिंता असते. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी, की काय झालं असतं समजा मी अगोदर पोहोचलो असतो किंवा हिलरी अगोदर पोहोचला, याला काय फरक पडतो. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. आमचा जो महत्त्वाचा जो विचार होता तो होता की दोघांना आम्हाला या टॉपवर या कळसावर पोहोचायचं आहे. वी हॅड टू, आम्हाला पोहोचायचंच होतं. वन कुडंट डू इट अलोन, कारण एका व्यक्तीकडून हे झालं नसतं. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet बिटवीन अस, देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट, की आमच्या दोघांमध्ये जर का 1000 फुटांचं अंतर असतं तर एखाद्यानं क्लेम केला असता, दावा केला असता की तो पहिला आहे. बट इवन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. आणि तेव्हासुद्धा जो माणूस त्यांच्या मागे आहे त्या मागून येणाऱ्या व्यक्तीनं या दोघांमधील किती अंतर होतं हे ठामपणे तो सांगू शकला असता. वेन वी रीच्ड काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट अ कॉन्ट्रोवर्सी हॅड रायझन, की आम्ही जेव्हा काठमांडूला पोहोचलो तेव्हा एक वाद निर्माण झाल्याचं आम्हाला समजलं. वी टॉक्ड इट ओव्हर, आम्ही त्यावर बोललो. हिलरी, कर्नल हंट अँड आय, की मी, कर्नल हंट आणि हिलरी यावर आम्ही चर्चा केली. वी अग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश, आणि हे बोलताना हे जे बोलणं होतं किंवा हा जो वाद होता हा वाद अत्यंत चाइल्डिश, बालिश असा होता, असं आमचं मत झालं, आमची सहमत झाली. सो वी मेड अ पॅक्ट, म्हणून आम्ही एक करार केला. अँड ईच ऑफ अस साईन इट इन द ऑफिस ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ, आणि आम्ही यासाठी नेपाळच्या प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये यावर साईनसुद्धा केले, सह्या केल्या. ईच वन साईन हिज ओन स्टेटमेंट, प्रत्येकानं आपापलं स्टेटमेंट त्याच्यावर सही केली. आय हॅव कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट, की माझ्याकडं हिलरीच्या ते जे निवेदन आहे, जी स्टेटमेंट आहे त्याची एक प्रत आहे, ज्याच्यावर लिहिलेलं होतं इट रीड्स काठमांडू जून 22, 1953, ज्याच्यावर लिहिलं होतं की काठमांडू 22 जून 1953. ऑन मे 29 म्हणजे 29 मेच्या दिवशी तेंजिंग शेर्पा अँड आय लेफ्ट अवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट, की यामध्ये लिहिलं होतं 29 मेच्या दिवशी तेंजिंग शेर्पा आणि मी या हाय कॅम्पपासून माउंट एव्हरेस्टचे जे सर्वोच्च शिखर आहे त्यावर जाण्यासाठी निघालो. ॲज वी क्लाइम्ब टुवर्ड्स द साऊथ समिट, फर्स्ट वन अँड देन द अदर वूड टेक अ टर्न ॲट लीडिंग, की ज्यावेळेस आम्ही दक्षिण शिखरापर्यंत चढत असताना पहिले एक जण लीड करायचा आणि त्याच्यानंतर दुसरा जण लीड करायचा. वी क्रॉस्ड ओव्हर साऊथ समिट, त्यानंतर जशी ही जी दक्षिणेकडचा कळस गाठला किंवा त्यातून ओलांडत असताना अँड मूव्ड अलॉंग द समिट रिज, की आम्ही त्या शिखराच्या कड्यावरून समोर जात होतो. वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर, आम्ही दोघी या कळसावर सोबतच पोहोचलो. वी एम्ब्रेस्ड ईच अदर ओव्हरजॉईड ॲट आवर सक्सेस, की आम्ही दोघी अत्यंत आनंदाने आमच्या यशावर आनंदित होऊन एकमेकांना मिठी मारली. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेंजिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ, द युनायटेड स्टेट्स अँड इंडिया, आणि त्यावेळेस तेंजिंगनं जे झेंडे फडकवले होते ग्रेट ब्रिटनचे, नेपाळचा, युनायटेड नेशनचा आणि भारताचा, याचा आम्ही फोटो काढला आणि त्याच्यावर लिहिले साईन, खाली दिलेले आहे त्याचे साईन EP हिलरी, की हिलरी यांनी त्याच्यावर साईन केलेलं. देर इज अनादर पेपर लाईक दिस इन इंग्लिश, अशाच प्रकारचा एक पेपर इंग्लिशमध्ये होता जो मी साईन केलेला होता. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी, म्हणून आम्ही कोणत्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये, कोणत्याही वादामध्ये आता भाग घेणार नव्हतो.
ॲज द स्टेटमेंट सेज हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड वेन वी रीच द टॉप. आणि जसं स्टेटमेंट म्हणालं की हिलरी आणि मी एकमेकांना त्या टॉपवर गेल्यानंतर मिठी मारली, आलिंगन दिलं. वी डीड ॲज वेल ॲज अवर बल्की इक्विपमेंट वुड लेट अस. म्हणजे आमच्याकडे जे एक अवजड सामान होतं त्या सामानातून आम्हाला जशी फुरसत मिळाली तसं आम्ही एकमेकाला आलिंगन दिलं. आय रिमेंबर सेईंग, मला आजही आठवतं त्याला म्हणताना, वी हॅव डन इट, की तो म्हटला होता की वी हॅव डन इट, आपण हे साध्य केलं. बट वी कुडंट हिअर, पण आम्हाला ते ऐकू आलेलं नव्हतं. आणि त्याच्या मागचं कारण काय होतं? वी हॅड अवर ऑक्सिजन मास्क ऑन, कारण आम्ही आमच्या तोंडावर ऑक्सिजनचे मास्क परिधान केलेले होते. तर मित्रांनो, हा होता पहिला भाग ऑन टू द समिट वी रीच द टॉपचा. आता समोरील व्हिडिओमध्ये आपण याचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.